शासकीय वसतिगृह यूट्यूब चॅनलला आपलं हार्दिक स्वागत. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. सामाजिक न्याय विभाग संचलित विभागीय स्तर मुलांचे शासकीय वसतिगृह संकुल निंभोरा अमरावती येथे या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून, या यूट्यूबच्या माध्यमातून दरवर्षी आम्ही 12वी बोर्डाच्या एक्झामसाठी तुम्हाला शुभेच्छा देतो, काही सूचना देतो आणि नेहमी तुमच्या सपोर्टमध्ये असतो. परंतु मित्रांनो, अभ्यास शेवटी तुम्हालाच करायचा आहे आणि म्हणूनच एक्झामच्या काही टिप्स आणि एक्झाम रिमाइंडर म्हणून 10वी 12वीच्या एक्झाम्स आता या महिन्यामध्ये सुरू होणार आहेत आणि आपल्यासाठी 12वीच्या एक्झाम महत्त्वाच्या आहेत, कारण आपले विद्यार्थी त्या पद्धतीने 12वीचा अभ्यास करत आहेत. 10 फेब्रुवारीपासून 12वीच्या एक्झाम सुरू होत आहेत. त्याच्यामुळे डोंट फॉरगेट टू रिव्ह्यू युअर लेसन्सच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही शुभेच्छा देतोय. तुम्हाला या गोष्टी माहिती आहे आणि वर्षभर तुम्ही हा अभ्यास, हा सराव करताय. पण बुलेट पॉईंट्स जर काढले तर काही मुद्दे तुम्ही नेहमी लक्षात ठेवा अभ्यास करताना, पेपर सोडवताना. त्यापैकी पहिला मुद्दा आहे, जुने पेपर सोडवून बघा. मागच्या 2-3 वर्षामधले त्या सिलेबसचे पेपर सोडवून बघा. विषयनिहाय सर्व धड्यांची रिव्हिजन करा. सराव पेपर आणि त्यामधील जे प्रश्न उत्तर आहे, 1 मार्क, 2 मार्क, 3 मार्क, 4 मार्काचे किंवा मोठे प्रश्न उत्तर, ते सोडवून बघा, लिहून बघा. फक्त पाठांतराने होत नाही, वेळेवर आठवत नाही, त्यामुळे लिहून बघण्यावर थोडासा भर द्या. प्रश्नांची मार्किंग लक्षात घ्या. कोणत्या प्रश्नाला किती मार्क आहे, कोणत्या धड्यावर किती मार्क आहे आणि त्यानुसार तुम्ही तयारी करा. त्यानंतर सर्व विषयांच्या अभ्यासाचे नियोजन करून घ्या. आता तुमच्याकडे 8 ते 10 दिवसांचा कालावधी आहे, त्यामुळे प्रत्येक विषयाला वेळ आणि त्याचा टार्गेट टेबल तयार करून घ्या. म्हणजे त्या वेळामध्ये तुमची रिव्हिजन कंप्लीट करायला तुम्हाला वेळ मिळेल. गणित आणि हे विज्ञान, ज्यांचे सायन्स स्ट्रीम आहे, हे विषय चांगले करा. कारण तुम्हाला जर इंजिनिअरिंग टेक्निकल साईडला जायचं असेल किंवा कोणाला मेडिकल साईडला जायचं असेल तर त्याचा उपयोग तुम्हाला JEE, नीट किंवा CET एक्झाम देण्यासाठी सिद्ध होईल. त्याच्यामुळे गणित आणि विज्ञान हे विषय चांगल्या पद्धतीने करायचे आहे. पेपरमध्ये आता सुटसुटीत आणि व्यवस्थित लिहायचं आहे. पेपर लिहिताना हा भाग लक्षात ठेवायचा आहे. मार्जिन आखणे, अक्षर व्यवस्थित काढणे, स्वच्छ ठेवणे, कुठे काटपीट न करणे जास्त, हे प्रामुख्याने आपल्याला हे नियम पाळायचे आहे. त्यानंतर पेपर पूर्ण सोडवायचा आहे. कुठलाच प्रश्न सुटला नाही पाहिजे. हा मला येत नाही, सोडून द्या. तुम्हाला जेवढं त्यातलं येतं तेवढे त्या स्टेप्स सोडवा, म्हणजे तेवढ्यावर तरी तुम्हाला मार्क मिळतील. जर तुम्ही पेपर कोरा सोडला किंवा प्रश्नांची उत्तर येत नाही म्हणून असं सोडून दिलं तर तुम्हाला जो पेपर तपासणारा जो व्यक्ती असतो किंवा ते शिक्षक असतात, ते तुम्हाला कशावर मार्क देतील. त्याच्यामुळे तुम्ही काही ना काही त्याच्यामध्ये नाही येत समजा एखाद्या प्रश्नाचं उत्तर, तरी ते लिहिण्याचा प्रयत्न करा, त्याचा संदर्भ तुम्ही टाकण्याचा प्रयत्न करा. पेपरात जेवढे मार्काचा पेपर आहे तो पूर्ण तुम्ही सोडवा. त्याच्यामुळे पेपर पूर्ण सोडवणे आणि पूर्ण मार्काचा पेपर कव्हर करणे ही गोष्ट लक्षात ठेवा. लास्ट बट नॉट लिस्ट, कोणताच प्रश्न सुटणार नाही त्या पद्धतीने तुम्ही वेळेचं नियोजन करा. म्हणजे वेळ कमी पडला किंवा माझा हा प्रश्न सुटून गेला, मला येत होता, अशी आपल्याला मग रिग्रेट होणार नाही. तर मित्रांनो, आता या एक्झाम रिमाइंडर आणि एक्झाम टिप्सला तुम्ही त्याच स्पोर्ट्समॅन स्पिरिटने घेऊन चांगली एक्झाम द्याल. या बोर्डामध्ये तुम्हाला चांगले मार्क्स नक्की मिळतील. सर्वात महत्त्वाचं म्हणजे 10व्या वर्गामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांना खूप चांगले मार्क्स असतात, 98, 93, 88, 85 असे. परंतु 12वा वर्ग हा इंग्लिश स्ट्रीममध्ये असतो, बरेचसे विषय, स्पेशली सायन्स स्ट्रीमच्या विद्यार्थ्यांसाठी. तर तो ओव्हर कॉन्फिडन्स बाजूला ठेवा. कॉन्फिडन्सनी उत्तर लिहायचे, पण ओव्हर कॉन्फिडन्सनी आता मी लिहिलं माझं बरोबरच आहे, नाही, परत एकदा चेक करा की खरंच मी योग्य लिहिलं आहे की नाही. त्याच्यामुळे 10वीच्या कंपॅरिझनमध्ये 12वी नाही आहे. 10वी वेगळं होतं, ते गावातलं होतं, तालुक्यातलं लेवलं. आता आपण जिल्हा स्तरावर स्टेट बोर्डच्या हिशोबाने आपण विद्यार्थ्यांशी कम्पीट करतोय. त्याच्यामुळे इथे कॉपी चालत नाही, कॉपी पेस्ट चालत नाही, तर तुमची बुद्धिमत्ता चालते, तुमचं इंटेलिजन्स चांगलं, तुमची मेहनत चालते. त्याच्यामुळे ती तुम्ही करताय, हरकत नाही, अगदी चांगली गोष्ट आहे. पण पेपर लिहिताना अगदी पूर्ण मन लावून तो सोडवा, एकाग्र चित्ताने सोडवा.
आठवून व्यवस्थित लिहा. 2 ओळी मोठ्या प्रश्नांमध्ये जास्तीच्या लिहा आणि चांगले मार्क घेण्याचा मित्रांनो प्रयत्न करा. कारण तुमच्या पुढल्या ग्रॅज्युएशनच्या दृष्टीने तुम्हाला हे बोर्डाचे मार्क, इव्हन तुम्हाला वसतिगृहाला प्रवेश मिळवण्यासाठी सुद्धा 12वीच्या बोर्डाच्या मार्कांचा खरंच उपयोग होणार आहे. त्यामुळे चांगले मार्क घेण्याचा प्रयत्न करा, चांगला अभ्यास करा, चांगला पेपर सोडवा आणि कम आउट विथ फ्लाइंग कलर्स. विश यू ऑल द बेस्ट. आम्ही सर्व गृहपाल आणि गृहप्रमुख, सर्व कर्मचारी वृंद आणि विद्यार्थी मित्रांच्या वतीने तुम्हा सर्वांना विश यू ऑल द बेस्ट फॉर युअर 12th बोर्ड एक्झाम्स. थँक यू व्हेरी मच.